श्री स्वामी समर्थ. माता लक्ष्मीबद्दल आपल्या धर्मग्रंथात आणि परंपरेत अनेक सुंदर गोष्टी सांगितल्या आहेत. त्यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माता लक्ष्मी समुद्रातून प्रकट झाल्या आणि म्हणूनच मीठ हे त्यांना प्रिय मानले जाते. समुद्र मंथनाची कथा सर्वश्रुत आहे. देव आणि दानव यांनी अमृत मिळवण्यासाठी क्षीरसागराचे मंथन केले. त्या समुद्र मंथनातून अनेक दिव्य वस्तू प्रकट झाल्या. त्यामध्ये चंद्र, कामधेनू, ऐरावत, कौस्तुभ मणी, अमृत कलश आणि माता महालक्ष्मी यांचा समावेश होता. माता लक्ष्मी समुद्रातून प्रकट झाल्या म्हणून त्यांना समुद्रकन्या असेही म्हटले जाते. त्या संपत्ती, सौभाग्य, समृद्धी, ऐश्वर्य आणि मंगलतेची देवी मानल्या जातात. समुद्रातून मिळणाऱ्या अनेक वस्तूंमध्ये मीठ ही अत्यंत महत्त्वाची वस्तू आहे. मीठ हे जीवनासाठी आवश्यक आहे. अन्नाला चव देणारे, संतुलन राखणारे आणि शरीरासाठी उपयोगी असे मीठ समुद्रातून मिळते. म्हणून काही लोक परंपरेत असे मानले जाते की मिठाचा संबंध लक्ष्मी मातेशी आहे, कारण माता लक्ष्मी समुद्रातून प्रकट झाल्या आणि मीठही समुद्राचे वरदान आहे. याच कारणामुळे घरात मिठाला आदराने ठेवण्याची परंपरा आहे. मीठ खाली सांडू नये, त्याचा अपमान करू नये, मीठ वाया घालवू नये असे सांगितले जाते. काही लोक म्हणतात की ज्या घरात मिठाचा सन्मान केला जातो त्या घरात लक्ष्मीचा वास राहतो. मीठ पूर्णपणे संपून जाऊ देऊ नये असेही अनेक घरात सांगितले जाते. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो, म्हणून काही लोक शुक्रवारी मीठ, साखर, तांदूळ, धान्य आणि घरातील आवश्यक वस्तू आणतात. या दिवशी मीठ आणल्यास घरात स्थैर्य आणि बरकत राहते असा लोकविश्वास आहे. नवीन मीठ घरात आणताना स्वच्छ डब्यात भरावे आणि घर स्वच्छ ठेवावे असेही मानले जाते. काही ठिकाणी असा उपाय सांगितला जातो की शुक्रवारी थोडे मीठ घरात आणून स्वयंपाकघर स्वच्छ ठेवावे, कारण स्वयंपाकघर हे अन्नपूर्णा आणि लक्ष्मीचे स्थान मानले जाते. ज्या घरातील स्वयंपाकघर स्वच्छ आणि नीटनेटके असते त्या घरात सुख आणि समाधान वाढते असे म्हटले जाते. मात्र एक गोष्ट समजून घ्या, लक्ष्मीला फक्त मीठ प्रिय आहे असे नाही. लक्ष्मीला स्वच्छता प्रिय आहे, कष्टप्रिय आहे, लोकप्रिय आहेत, प्रामाणिकपणा प्रिय आहे, दान प्रिय आहे, अन्नाचा आदर प्रिय आहे आणि घरातील प्रेम प्रिय आहे. मीठ हे फक्त प्रतीक आहे संतुलनाचे, आवश्यकतेचे आणि समुद्राशी असलेल्या संबंधाचे. आपल्या घरात रोज लागणाऱ्या वस्तूंमध्ये तेल ही एक अत्यंत महत्त्वाची वस्तू आहे. स्वयंपाक असो, दिवा लावणे असो, पूजा असो किंवा दैनंदिन वापर असो, तेल शिवाय अनेक कामे अपूर्ण राहतात. पण अनेक लोकांच्या मनात एक प्रश्न असतो की शनिवारी तेल आणावे का नाही. काही जण म्हणतात शनिवारी तेल घरात आणू नये, तर काही जण म्हणतात हा फक्त समज आहे. म्हणून आज आपण याबद्दल. आपल्या जुन्या परंपरेनुसार शनिवार हा शनिदेवाचा दिवस मानला जातो. शनिदेवांना न्यायप्रिय देवता मानले जाते. मेहनत, शिस्त, कर्म आणि जबाबदारी यांचा संबंध शनिदेवांशी जोडला जातो. म्हणून शनिवारी काही लोक विशेष पूजा करतात, दिवा लावतात आणि तेल अर्पण करतात. विशेषतः तिळाचे तेल किंवा मोहरीचे तेल शनिदेवाला अर्पण करण्याची प्रथा अनेक ठिकाणी दिसते. याच कारणामुळे काही लोक असा समज ठेवतात की शनिवारी घरासाठी नवीन तेल खरेदी करू नये, तर या दिवशी तेल विकत आणण्यास खर्च वाढतो, पैशाची अडचण येते, घरात किरकोळ वाद होतात किंवा वस्तू लवकर संपतात असे काही लोक सांगतात. म्हणून अनेक घरात महिन्याचा मोठा तेल साठा शनिवारी घेतला जात नाही. काही ठिकाणी असेही मानले जाते की शनिवारी तेल आणण्याऐवजी तेल दान करावे, गरिबांना थोडे तेल द्यावे, मंदिरात दान करावे किंवा शनिदेवांसमोर दिवा लावावा. असे केल्यास जीवनातील अडथळे कमी होतात, मन शांत राहते आणि नकारात्मकता दूर होते असा आपल्या लोकविश्वास आहे. आपल्या घरात रोज वापरल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये मीठ, तेल, धान्य, किराणा या वस्तूंचा खूप महत्त्व असते. या वस्तू फक्त खाण्यापिण्याच्या गरजा पूर्ण करण्याच्या नसतात, तर आपल्या जुन्या परंपरेनुसार या वस्तू घरातील बरकत, समाधान आणि समृद्धीचे प्रतीक मानल्या जातात. म्हणून अनेक लोक विचारतात की मीठ केव्हा आणावे, किराणा केव्हा भरावा, कोणत्या दिवशी घरातील वस्तू आणल्याने शुभ फल मिळते आणि शुक्र मजबूत होण्यासाठी काय करावे. मीठ ही प्रत्येक घरातील सर्वात आवश्यक वस्तू आहे. मिठाशिवाय अन्नाला चव येत नाही. आपल्या परंपरेत मिठाला स्थैर्य, संतुलन आणि घरातील नात्यांची गोडी टिकवणारी वस्तू मानली जाते. म्हणून मीठ पूर्णपणे संपून जाऊ देऊ नये असे म्हटले जाते. घरात थोडे मीठ शिल्लक असतानाच नवीन मीठ आणावे, यामुळे घरातील प्रवाह कायम राहतो असे मानले जाते. मीठ आणण्यासाठी शुक्रवार आणि सोमवार हे दिवस चांगले मानले जातात. शुक्रवार हा
लक्ष्मी मातेचा दिवस असल्यामुळे या दिवशी मीठ आणल्यास घरात सुख आणि धन टिकते असा समज आहे. सोमवार हा शांततेचा दिवस मानला जातो, म्हणून या दिवशी मीठ आणल्यास घरातील तणाव कमी होतो असे काही लोक मानतात. मीठ आणताना ते स्वच्छ डब्यात भरावे. मीठ ओलसर ठिकाणी ठेवू नये. मीठ खाली सांडू देऊ नये, कारण मिठाचा अपमान करणे योग्य मानला जात नाही. आता किराणा केव्हा भरावा याबद्दल बोलूया. घरात महिन्याचा किराणा वेळेवर भरणे खूप महत्त्वाचे असते. किराणा म्हणजे तांदूळ, गहू, पीठ, डाळी, साखर, तेल, मीठ, मसाले, धने, जिरे, चहा, रवा, पोहे, बेसन अशा सर्व या वस्तू वेळेवर भरल्या तर घरात कधी कमतरता जाणवत नाही. किराणा भरण्यासाठी शुक्रवार हा दिवस सर्वात शुभ मानला जातो, कारण शुक्रवार हा शुक्र ग्रह आणि लक्ष्मी मातेचा दिवस आहे. या दिवशी किराणा भरल्यास घरात बरकत राहते, खर्च नियंत्रणात राहतो आणि वस्तू टिकतात असे म्हटले जाते. गुरुवार हाही किराणा भरण्यासाठी चांगला दिवस आहे. गुरुवार स्थैर्य, ज्ञान आणि वाढ यांचा दिवस मानला जातो. या दिवशी धान्य, डाळी, तूप, गहू, तांदूळ आणणे चांगले मानले जाते. सोमवारी दूध, साखर, रवा, तांदूळ अशा वस्तू आणतात. काही लोक पौर्णिमेला किंवा नवीन महिन्याच्या पहिल्या शुक्रवारला मोठा किराणा भरतात. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातील डबे पूर्ण रिकामे होऊ देऊ नयेत. तांदूळ संपले की मग आणतो, तेल संपले की मग आणतो, मीठ संपले की मग घेतो अशी सवय चांगली मानली जात नाही. थोडे शिल्लक असतानाच नवीन वस्तू आणल्यास घरात सतत भरलेपणा राहतो असे म्हटले जाते. आता आपण शुक्र मजबूत होणार म्हणजे काय हे समजून घेऊया. शुक्र ग्रह हा सौंदर्य, सुख, वैभव, पैसा, प्रेम, वैवाहिक जीवन, आनंद, ऐशो आराम आणि आकर्षण याचा कारक मानला जातो. आता आपण शुक्र मजबूत होणार म्हणजे काय हे समजून घेऊया. शुक्र ग्रह हा सौंदर्य, सुख, वैभव, पैसा, प्रेम, वैवाहिक जीवन, आनंद, ऐशोआराम आणि आकर्षण याचा कारक मानला जातो. ज्यांचा शुक्र मजबूत असतो त्यांना जीवनात सुविधा, सौंदर्य, चांगले संबंध, आर्थिक संधी आणि आराम मिळतो असे ज्योतिषात मानले जाते. शुक्र मजबूत करण्यासाठी शुक्रवारचा दिवस महत्त्वाचा मानला जातो. शुक्रवारी घर स्वच्छ ठेवावे, विशेषतः स्वयंपाकघर आणि देवघर स्वच्छ ठेवावे, कारण स्वच्छता शुक्राला प्रिय मानली जाते. शुक्रवारी पांढरे कपडे घालणे, सुगंध वापरणे, घरात गोड पदार्थ बनवणे, दही, साखर, खीर, दूध यांचा प्रसाद ठेवणे शुभ मानले जाते. शुक्रवारी मीठ, साखर, तांदूळ, सुगंधी वस्तू, सौंदर्यवर्धक वस्तू, चांदीची छोटी वस्तू, पांढरे कपडे किंवा घरासाठी किराणा आणणे शुभ समजले जाते. यामुळे शुक्र ग्रहाचे शुभ फळ वाढते असे मानले जाते. शुक्र मजबूत करण्यासाठी महिलांचा आदर करणे, पत्नींचा सन्मान करणे, आईचा आदर करणे, गरीब स्त्रियांना मदत करणे हेही अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, कारण शुक्र हा प्रेम आणि सौम्यतेचा ग्रह मानला जातो. जर घरात सतत पैशाची अडचण असेल, अनावश्यक खर्च होत असेल, नात्यात तणाव असेल, तर शुक्रवारच्या दिवशी एक छोटा उपाय करता येतो. सकाळी घर साफ करून देवापुढे तांदूळ, साखर आणि थोडे मीठ ठेवावे. दिवा लावून लक्ष्मी मातेचे स्मरण करावे. नंतर ते तांदूळ घरातील धान्यात मिसळवावे. यामुळे घरात सकारात्मकता वाढते असे मानले जाते. मिठाबाबत एक गोष्ट अजून सांगितली जाते की रात्री उशिरा मीठ उधार देऊ नये. काही लोक याला लोकपरंपरा मानतात, कारण मीठ हे घरातील संतुलनाचे प्रतीक मानले गेले आहे. मात्र गरजवंताला मदत करणे हे नेहमीच श्रेष्ठ आहे. किराणा भरताना एक यादी तयार करावी. महिन्याला किती मीठ, किती तेल, किती धान्य, किती डाळी लागतात हे पाहावे. नियोजनाने किराणा घेतल्यास पैसा वाचतो. बचत होणे हेही शुक्र मजबूत करण्याचे एक लक्षण मानले जाते, कारण शुक्र सुख सोयी देतो, पण शहाणपणाने वापरल्यासच टिकतो. शुक्रवारी सतत सुगंधी अगरबत्ती लावणे, देवी लक्ष्मीचे नाव घेणे, गरजूंना साखर किंवा तांदूळ दान करणे, घरात हसतमुख वातावरण ठेवणे हेही शुभ मानले जाते. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, मीठ कोणत्या दिवशी आणले, किराणा कधी भरला, शुक्र मजबूत आहे की नाही यापेक्षा आपल्या घरातील शिस्त,
स्वच्छता, प्रेम, कष्ट आणि अन्नाचा आदर अधिक महत्त्वाचा असतो. ज्या घरात वस्तू वेळेवर भरल्या जातात, अन्न वाया घालवले जात नाही, घर स्वच्छ असते आणि सर्वजण प्रेमाने राहतात, त्या घरात आपोआप लक्ष्मी आणि बरकत राहते. म्हणून मीठ शुक्रवार, सोमवार आणा. किराणा शुक्रवार किंवा गुरुवारी भरा. घरातील डबे रिकामे ठेवू नका. शुक्रवारी स्वच्छता आणि दान करा आणि नेहमी कृतज्ञतेने जगा. हाच खरा समृद्धीचा मार्ग आहे. शेवटी एक सुंदर विचार, माता लक्ष्मी समुद्रातून प्रकट झाल्या आणि समुद्र जसा विशाल आहे तशीच त्यांची कृपा विशाल आहे. ज्या घरात कृतज्ञता, शिस्त आणि प्रेम असते त्या घरात लक्ष्मी सदैव राहते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.